शुभ संध्याकाळ. येशूने वाळवंटात 40 दिवस प्रार्थना आणि उपवास केला, जे आपल्याला आपल्या आंतरिक संघर्षावर विजय मिळवण्याची प्रेरणा देते. आपल्यातील उणीवा ओळखून अहंकार बाजूला सारून देवासमोर नम्र होणे हाच या काळाचा खरा उद्देश आहे. आजची संध्याकाळ ही केवळ एका नाटकाची किंवा सादरीकरणाची संध्याकाळ नाही, तर ती एका महान बलिदानाच्या स्मरणाची संध्याकाळ आहे. ज्या प्रभूने जगावर प्रेम केले, ज्याने मानवजातीच्या पापांसाठी स्वतःचे प्राण अर्पण केले, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील शेवटच्या काही तासांचा प्रवास आज आपली ही छोटी मुले, तसेच आपली जी दहावीला मुले होती, ती जिवंत दृश्याच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करण्यात येईल. आमच्या संडे स्कूलच्या मुलांनी तसेच आपल्या 10वीच्या मुलांनी खूप मेहनतीने आणि भक्तिभावाने हे प्रसंग उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. जरी ही मुले लहान असली तरी त्यांच्या माध्यमातून पोहोचणारा संदेश खूप मोठा आहे. तो संदेश आहे क्षमा, शांती आणि अपार प्रेमाचा. चला तर मग या सादरीकरणाद्वारे आपणही 2000 वर्षापूर्वीच्या त्या काल्वरीच्या वाटेवर जाऊया आणि प्रभू येशूच्या बलिदानाचे मनन करूया. मी विनंती करते की सादरीकरणाच्या वेळेस सर्वांनी शांतता राखावी, जेणेकरून आपण या प्रसंगातील गांभीर्य अनुभवू शकू. धन्यवाद. 2000 वर्षापूर्वी एक मनुष्य काल्वारीच्या टेकडीवर क्रुसावर मरण पावला. येशू त्याचे नाव. कुमारी मरियेचा पुत्र. हा देवमाणूसही वेदना व मृत्यू ह्यांनी घेरला गेला होता. शिष्यासमवेत भोजन झाल्यावर केंद्रात ह्या ठिकाणी प्रभू येशू आपल्या निवडक शिष्यासह गेला. येशूने तेथे असलेल्या गेतसेमने बागेत प्रवेश केला. प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत पडू नये. यहुदा इस्करियोतनं चांदीच्या फक्त 30 मोहरांसाठी येशूला पकडून दिलं. मानवाच्या उद्धारासाठी मरण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणून येशूनं प्रार्थना केली. हे पित्या, तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी पण माझ्या इच्छेने नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तेव्हा स्वर्गातले देवदूत त्याला सामर्थ्य देताना त्यानं पाहिले. त्याचा घाम भूमीवर असा पडत होता जसे रक्ताचे मोठे थेंब. तुम्ही झोपलात काय? उठा. परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. यहुदा, चुंबन घेऊन मनुष्यपुत्राचा विश्वासघात करतोस. प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी का? चमत्कार.
जुटारूला धरावं तसं मला धरायला तलवार सुटे घेऊन आलात का? मी दररोज तुमच्याबरोबर मंदिरात असे तेव्हा तुम्ही मला धरलं नाही. पण ही तुमची कार्य करण्याची वेळ आहे, जेव्हा अंधकाराची शक्ती राज्य करते. याला अटक करा. त्याचा बंदोबस्त ठेव. शिपायांनी येशूला अंगणात नेलं आणि यहुद्यांचा राजा म्हणून त्याची कुचेष्टा केली. या राजाची वस्त्र तर पहा. सांग आता काय होणार ते. काय तू आम्हाला वाचवणार महाराज? तू आम्हाला वाचवणार? हा मनुष्य देखील येशू बरोबर होता. अहो बाई, पण मी त्याला ओळखतच नाही. मी दोघांना एकत्र पाहिलंय. तुझे नम्र सेवक. दुसऱ्यांकडे पाहताना कसं वाटतं? तूही त्यांच्यापैकीच एक आहेस. पण मी नाही. मग येशूनं वळून सरळ पेत्राकडे दृष्टी लावली. तेव्हा प्रभूनं त्याला जे म्हटलं होतं त्याची आठवण झाली. तुला कोणी मारलं सांग? भविष्यवाणी कर, तुला कोण मारणार आहे? थांबवा. मी सांगतो थांबवा. न्यायसभेत न्या त्याला. चल. येशूच्या चौकशीसाठी एकत्र जमलेल्या धार्मिक पुढाऱ्यांची सभा भरली. आम्हाला सांग, काय तू मसीहा आहेस? जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, आणि मी प्रश्न केला तर तुम्ही उत्तर देणार नाही. पण आतापासून मनुष्यपुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल. तर काय तू देवाचा पुत्र आहेस? तुम्ही म्हणता मी आहे. असं म्हणण्याचा अधिकार याला कोणी दिला? आपण सर्वांनी आपल्या कानाने ऐकलं ना तो काय म्हणतो ते? आपण त्याला पिलाताकडे नेऊ. होय होय, त्याला घेऊन जा. चल. नंतर त्यांनी येशूला पिलाताकडे नेलं, जो रोमी अधिकाऱ्यांपैकी सर्वात क्रूर आणि हजारोंना क्रुसावर चढवायला जबाबदार होता. एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही सर्व इथे कशाला आलात? आम्ही त्याला आमच्या लोकांना बकवताना पाहिलंय. याने ना मंदिराच्या बाजारात खळबळ माजवली. पण याला शिक्षा काय होणार? शिक्षा द्या. मला ह्या मनुष्यात काहीही दोष आढळत नाही. आम्हाला तो दोषी आढळला आहे. कैसरला कर देऊ नका असं लोकांना सांगतो आणि स्वतःला मसीहा म्हणवतो, एक राजा. राजा? तू यहुद्यांचा राजा आहेस काय? तुम्ही हे म्हणता. ह्यानं हे सर्व गालिलात सुरू केलं आणि इथं येऊन पोहोचला. गालिल मध्ये? हा माणूस गालिली आहे काय? तसं असेल तर आपण ह्याला हेरोदकडे पाठवू. तो अजूनही यरुशलेम मध्येच आहे ना. त्याला हेरोदकडे न्या. तू स्वतःला काय समजतोस? कोण आहेत ते तुझे शिष्य म्हणून घेणारे? लोक म्हणतात की तू चमत्कार करतोस म्हणे. माझ्यासाठी काहीतरी कर. महाराज, ह्यानं सर्व लोकांना बहकवलं आहे. हा स्वतःला राजा म्हणून घेतो. हा मनुष्य एक राजा? हो महाराज, याला चोप द्या. याला पिलाताकडे न्या. हा त्याचा प्रांत आहे.
यानं असं काहीही केलेलं नाही की त्याला मृत्यूदंड द्यावा. म्हणून मी त्याला फटके मारतो आणि मग सोडून देतो. आमच्यासाठी या सणात एका कैद्याला सोडावं म्हणून तू आमचा ऋणी आहेस. आमच्यासाठी बरब्बाला सोडा आणि याला शिक्षा करा. होय, आम्हाला बरब्बा हवा. क्रूसावर टाका त्याला. तू तू त्याला फटके मार. पिलात, तुम्ही कशाची वाट बघताय? येशू, त्याला सोडा, तो मसीहा आहे. त्याला उचला. येशू आपला क्रूस घेऊन मोठ्या हिमतीने पुढे जात होता. तेवढ्यात त्याची आई गर्दीतून पुढे येते. येशूला पाहून तिला खूप रडू येते, पण ती आपलं रडू आवरते. काहीही न बोलता येशूला धीर देते. बाजूला व्हा, त्याच्यापासून दूर व्हा. मागे व्हा, व्हा मागे, मागे, बाजूला. जागा सोडा, बाजूला व्हा. मी सांगतो ना, बाजूला व्हा. उठ. उठ. क्रूसाचे ओझे घेऊन येशूला आता चालवत नव्हते. शिपायांना वाटले काल्वरीवर पोहोचण्याआधी येशू मरून जाईल, म्हणून ते शेतातून येणाऱ्या शिमोनला येशूचा क्रूस व्हायला भाग पाडतात. येशूकडे पाहताच सिमोनला शक्ती मिळते आणि तो येशूच्या क्रूसाला खांदा देतो. तुझं नाव काय? कुरेनचे शिमोन महाराज. तू घेऊन चाल. दोर कापा. घेऊन चाल. चाल निघ. मागे. मागे. अरे, हा कोण चालला आहे आणि त्याच्या खांद्यावर हा इतका मोठा क्रूस? अरे, हा तर नाझरेतकर येशू. पहा, याचा चेहरा धुळीने व रक्ताने विद्रूप झाला आहे. मी जाऊन त्याचा चेहरा पुसेन.
हे प्रभू, तुझ्यासाठी आम्ही रडतोय. हे पी 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 हे प्रभू. हो यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण हे लोक ओल्या झाडाची ही अवस्था करतायत, तर वाळलेल्याची काय दशा करतील. देव तुला सहाय्य करो. आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करू. येशू एक एक पाऊल टाकीत कालवरकडे निघाला. लोक येशूला टोचून बोलत होते, त्याला हसत होते. क्रूसाच्या वचनाने येशूची छाती भरून येत होती. अंगातून खूप रक्त गेल्यामुळे आता त्याला अगदी चालवेना. शेवटी तोच जाऊन तो दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडला. इथे उभा राहा, पुढे चाल, लवकर लवकर. आता तुझा चालत राहा, असा चाल, लवकर चाल, लवकर. आता रे बाजूला व्हा. आता तू पुढे हो. चला आता. दोन खेचून धरा. कोणती आठव. यांना क्षमा कर पित्या, त्यांना समजत नाहीये ते काय करतायत. आता मध्यान्ह होत होती आणि सर्व देशात 3 वाजेपर्यंत अंधकार पसरला. मंदिरातला पडदा वर पासून खालपर्यंत मधोमध फाटला. हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवतो. शिपायांच्या सरदारानं हे सर्व पाहिलं आणि त्यामुळे देवाचा गौरव करत तो म्हणाला, देवाचा गौरव असो. खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. धर्मसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य अरिमथाईतला योसेफ, जो या कृत्याशी सहमत नव्हता, त्यानं जाऊन पंत पिलाताची परवानगी मागितली की सूर्यास्तापूर्वी म्हणजे विश्राम दिवस सुरू होण्याआधी येशूचा देह एका कबरीत ठेवावा. माता
माता धाई हे प्रभू येशू ख्रिस्त, तू निष्पाप असूनही केवळ माझ्या पापांसाठी क्रुसाची वाट चाललीस व क्रुसावरील मरण पत्करलीस. आज आम्ही तुझ्यावर आमच्या समस्यांचे क्रूस आपल्या नजरेसमोर ठेवून त्यावर मननचिंतन केलेले आहे. या पवित्र क्रुसाच्या भक्तीने आम्हाला आमच्या बांधवांमध्ये तुझा शोध घेण्यास मदत कर. पिलाताप्रमाणे आम्ही कोणाला दोषी ठरवू नये, तर मरियेप्रमाणे, शिमोन सिरेनिकराप्रमाणे आणि वेरोनिकाप्रमाणे इतरांच्या मदतीला धावून जा. सर्वांच्या हितासाठी झटा. गाव परिवारांच्या बांधणीसाठी एकत्र यावं. बायबल चिंतन करावे. सेवावृत्ती धारण करावी. ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीशी एकनिष्ठ राहावे. तुला अभिप्रेत असलेला एक जीवाचा व एक दिलाचा समाज निर्माण करण्यास सहकार्य करावे. तुझ्या पुनरुत्थानावर विश्वास ठेव. आमच्या जीवनातील क्रुसाची वाट आनंदाने व प्रेमाने चालत राहावी, अशी कृपा आम्हाला दे. आमेन.
सर्व संडे स्कूल शिक्षक फादर मॉन्सिनियर आणि पॅरिश प्रिस्ट फादर ग्रेग यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. जे सर्व 10वीच्या मुलामुलींनी देखील पुढे यायचं आहे स्टेजवरती, ज्यांनी सुरुवातीला गायन गायलेलं आहे. माझ्या प्रिय बंधुभगिनीनो आणि माझ्या प्रिय मुलामुलीनो, आजच्या या रम्य संध्याकाळी विशेषतः आपल्या सर्व संडे स्कूलच्या मुलांद्वारे आणि इयत्ता 10वीची आत्ताच ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी त्या मुलांद्वारे आणि संडे स्कूलच्या शिक्षकांद्वारे त्यांच्या प्रेरणेने विशिष्ट रीतीने खूप मेहनतीद्वारे हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन सादर केलेलं आहे. आय रिक्वेस्ट ऑल द सिस्टर्स हू आर प्रेझेंट हिअर टू कम ऑन द स्टेज. आणि हे संपूर्ण करण्यासाठी अनेकांचे हातभार लागलेले आहे. पहिल्या प्रथम तर आपले पॅरिश प्रिस्ट फादर ग्रेग परेरा यांचं सहकार्य सदैव लाभत असते, नेहमी प्रोत्साहन, आणि त्यामुळे हे सर्व गोष्टी करण्यासाठी आम्हा सर्व शिक्षकांना नेहमी प्रोत्साहन मिळते. म्हणून आपले पॅरिश प्रिस्ट फादर ग्रेग यांचे मनापासून विशेष आभार मानत आहोत. मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया त्यांचं सदैव सपोर्ट आणि त्यांची प्रार्थना आमच्याबरोबर सदैव असते. सर्व सिस्टर्स दे ऑलवेज अकंपनिंग अस अँड एनकरेजिंग अस. सर्व संडे स्कूलचे शिक्षक गेले अनेक दिवसांपासून बरेचसे त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता 10वीच्या मुलामुलींची आत्ताच परीक्षा संपली, पण त्यांना लगेच चर्चकडे पावलं येण्यासाठी त्यांना आम्ही प्रोत्साहन केलं आणि त्यांना गाणे शिकवणारे लुसी फर्नांडिस यांचे देखील आम्ही विशेष आभार मानत आहोत. त्याचप्रमाणे आज साऊंड आणि लाईट देणारे रॉयल डिसोसा, व्हिडिओ शूटिंग करणारे आणि ते व्हिडिओ लवकरच आपल्याला गुड फ्रायडेला आपणास पाहावयास मिळेल सुमित परेरा. त्याचबरोबर चर्च संलग्न सर्व स्वयंसेवक आणि त्याचप्रमाणे हा क्रूज तयार करण्यासाठी प्रशांत अलोज आणि अशा अनेक व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. अशा सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत. आणि परमेश्वराचा आशीर्वाद आम्हा सर्वांसाठी विशेषतः आमच्या सर्व संडे स्कूल मुलांसाठी सदैव असावा हीच आजच्या दिवशी प्रार्थना. आता मी आपले पॅरिश प्रिस्ट फादर ग्रेग यांना संदेश आणि आशीर्वाद देण्यासाठी विनंती करत आहे. माझ्या प्रिय मुलांना आणि बंधू भगिनींनो, फादरने सर्वांचे आभार मानलेले आहेत. तुम्हाला उल्लेख करायचा आहे, फादर अविनाश हे कित्येक दिवस शिक्षकाबरोबर आणि ते लोकांबरोबर मेहनत घेत होते, कष्ट करत होते. आज दुपारी ते 2:45 वाजता आपले शिक्षक कष्ट मांडण्यासाठी गेले होते. एवढपर्यंत आपल्या सर्वांनी सहकार्य केले आहे. फादरांचं आपण टाळ्या अभिनंदन करूया. थँक्यू सो मच. ओके, 10वीची मुलं आपल्या मुलांचे आई वडील ओके त्यांना पाठवते प्रॅक्टिससाठी, त्यांना देखील मी धन्यवाद देतो. आपण उभे राहूया. ए प्रभू परमेश्वरा, कृतीद्वारे आमच्या संडे स्कूलच्या मुलाबरोबर आम्ही कालवारीची वाटचाल चाललेलो आहोत. आमच्या तारणासाठी, आम्हाला जीवन देण्यासाठी त्याने बलिदान दिलं. परंतु ते बलिदान आम्हाला जी त्यांनी शिकवणूक दिलेली आहे ती आम्ही कृतीमध्ये आणली. उदाहरणार्थ जे शिक्षण दिलं आहे प्रेमाचं, समेटाचं, शांतीचं, सामंजस्वाचं, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही अवतरलं तरच या बलिदानाचा खरा अर्थ प्राप्त होईल, हीच आमची श्रद्धा बनेल. आणि त्यासाठी आम्हाला सहाय्य कर ही प्रार्थना प्रभूगीताने करतो. पण तुम्हाबरोबर असो सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊ.